भारतीय मातृदेवतांचा इतिहास आपली मालिका चालू आहे सर. त्यामध्ये हो. आपण 4 भाग पूर्ण केलेले आहेत. आज 5व्या भागामध्ये आपण आहोत आणि आज कामाख्या या मातृदेवतेबद्दल जरा माहिती जाणून घ्यावीशी वाटते. कामाख्या देवीचा इतिहास, कामाख्या नावाचं रहस्य आणि त्याबद्दल इतर माहिती. बहुतांश ही मंदिरं महाराष्ट्रात कमी आहेत असं जाणवतंय. तर त्यामागे काय इतिहास आहे, काय माहिती सांगता येईल सर? हो. कामाख्या मंदिर जे आहे ते प्रसिद्ध गुवाहाटी म्हणजे आसाम राज्यातलं गुवाहाटी हे जे गाव आहे तिथून जवळच असलेलं एक टेकडीवरचं मंदिर आहे. आता स्वतंत्र मंदिरं महाराष्ट्रात असे काही कामाख्याचे नाहीये. आणि कामाख्या हा जो शब्द आहे तो संस्कृत शब्द आहे. मुळात तो कामेखा हा अस्मिया भाषेतला शब्द आहे, कामेखा. आणि त्याचा अर्थ आपल्या इच्छा पूर्ण करणारी, म्हणजे आपल्याकडे इच्छापूर्ती गणपती, इच्छापूर्ती अमुक अमुक असं काहीतरी असतं ना, तर तशी ही कामेखा ही जी देवता आहे तिथे खासी नावाची जमात आहे आसाममध्ये. खासी आणि गारो ह्या टेकड्या आहेत. त्या टेकड्यावरून त्या जमातीचं नाव पडलं आहे आणि त्या टेकड्यामध्ये राहणारे जे खासी आणि गारो हे जे आदिवासी लोक आहेत तर त्यांच्यामध्ये मातृसत्ताक पद्धत किंवा आपण म्हणू स्त्रीसत्ताक. स्त्रीसत्ताक आणि मातृसत्ताक या दोन शब्दांमधला फरक असा, मातृसत्ताक म्हणजे आईला मानणाऱ्या पुरुषांची सत्ता असाही अर्थ होतो आणि स्त्रीसत्ताक म्हणजे प्रत्यक्ष स्त्रियांनी सत्ता गाजवणे किंवा स्त्रियांच्या हाती सर्व व्यवहार असणे. तर खासी आणि गारो ह्या ज्या दोन जमाती आहेत तर त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांच्याकडे मुलाकडे राहायला जात नाही. लग्नानंतर आपल्याकडे सासरी जातात ना मुली, तसं या ठिकाणी मुली सासरी जात नाही, तर मुलगा सासरी येतो. आणि समजा एखाद्या मुलीचं लग्न जुळवायचं असेल तर काही दिवस त्या मुलाला आपल्या सासऱ्याकडे, भावी सासऱ्याकडे राहावं लागतं आणि ज्या काही जबाबदाऱ्या त्याला सोपवलेल्या आहेत, ज्याला आता आणि काही टास्क म्हणतात, आता रिअल हे जे चॅनलवर कार्यक्रम होतात तर रिअल शो, रियालिटी शो, तर तसं ते त्याला त्या टास्क मध्ये पास व्हावं लागतं. आणि पास झाल्यावर मुलगी त्याला घ्यायला जाते. जसं आपल्याकडे मुलगा घोड्यावर येतो आणि मुलीला घेऊन जातो, तसं मुलगी त्याला घ्यायला त्याच्या घरी जाते आणि त्याला घरी घेऊन येते. त्यानंतर साधारणतः 3 दिवस तो राहतो त्या मुलीच्या वडिलांकडे आणि त्याच्या सगळ्या हालचालीवर सगळ्या घरातल्या लोकांचं लक्ष असतं. तो कसा वागतो, कसा राहतो, मुलीच्या लायकीचा आहे की नाही, हे लग्न झाल्यावर सुद्धा त्याला घरात ठेवायचं की नाही, हे तिथले लोक म्हणजे मुली ठरतात प्रामुख्याने. कारण स्त्रीसत्ताक परंपरा तिथे आहे. तर अशा ह्या स्त्रीसत्ताक परंपरेतल्या ज्या स्त्रिया आहे त्या नागालँड, मणिपूर वगैरे, त्रिपुरा हा जो प्रदेश आहे त्या भागात आहे. तर आसाममध्ये त्याचा काही प्रभाव आहे काही प्रमाणात, पूर्णपणे नाही. पण हे जी राज्य मी सांगितली त्या राज्यांमध्ये स्त्रियांच्या हाती पूर्ण बाजार व्यवस्था आहे. बाहेरची सगळी कामं स्त्रिया करतात आणि घरातली कामं पुरुषांना करावी लागतात आणि त्यांना काही काम करायची गरजच नसते, कारण स्त्रिया कमवून आणतात आणि पुरुष खातात. अशी परिस्थिती आज म्हणजे आपण ज्या तारखेला ही बोलतो आहे, ह्या ज्या वर्षी ज्या महिन्यात बोलतो आहे तर त्या महिन्यात ही परिस्थिती कायम आहे. आणि त्यामुळे पुरुषांना काम नसल्यामुळे घरात मुलाबाळांना सांभाळायचं एवढंच त्यांच्याकडे काम आहे. तर त्यामुळे काय करावं हा प्रश्न त्यांच्या पुढे असतो. आणि मग म्हणून बहुतेक पुरुष हे आता व्यसनाधीन झालेले आहेत या सगळ्या स्त्रीसत्ताक पद्धतीमध्ये. जे प्राचीन काळी स्त्रीसत्ताक पद्धती होती तेव्हा पुरुषांची काय अवस्था असेल त्याचा अंदाज आपल्याला खासी आणि गारो या आदिवासी जमातीच्या ह्या परंपरेत दिसतो. जेव्हा ते आसाममध्ये मुली लग्न होऊन येतात तेव्हा त्याला थोडंसं तडजोड करावं लागते इथल्या लोकांची. तर इथे पूर्णतः आता स्त्रीसत्ताक परंपरा आसाममध्ये नाही आहे. पण त्या स्त्रीसत्ताक परंपरेचं प्रतीक म्हणून कामाख्या देवी आहे. आता आपल्या इच्छा पूर्ण करणारी हा अर्थ जरी या ठिकाणी असला तरी त्याचा संबंध त्या कामाख्या देवीचा संबंध स्त्रियांच्या अतिशय नाजूक अशा काळाशी आहे. स्त्रियांच्या आयुष्यात जोपर्यंत त्यांना मासिक पाळी येत राहते तेव्हा त्यांना महिन्यातून 2-3दा
4-5 2-3 दिवस 4-5 दिवस असं वेगळं राहावं लागतं आणि इतर जड वजन उचलण्याची कामं किंवा इतर कोणतीच कामं करता येत नाही. काही ठिकाणी तर त्यांना वेगळ्या खोलीत ठेवतात आणि धार्मिक कार्यक्रमात सहभागी होता येत नाही, स्वयंपाक करता येत नाही. तर आता सुद्धा अशीच अवस्था आहे. काही गावामध्ये एखादी खोली असते त्यांच्या घराच्या बाजूला, अंधारी खोली असते, त्या ठिकाणी अशा रजस्वला त्यांना ठेवतात. तर आताही खूप काही परिस्थिती बदलली नाही, फक्त शिक्षेत आणि थोडंसं सुधारणा या घरात झालेल्या आहे. त्या घरामध्ये यांना असं वावरू देतात. पूजा करायला आजही अशा स्त्रियांना मनाई आहे. तर अशा आधुनिक काळाबद्दल आपण आता बोलतो आहोत आणि याच काळामध्ये कामाख्या देवीचा उत्सव जो होतो तो याच काळात होता. आपण आता ज्या महिन्यात बोलतो आहोत, आषाढ महिन्यामध्ये तो उत्सव होतो. हा उत्सव त्याला अंबुवाची उत्सव म्हणतात. त्या उत्सवाचं नाव आहे अंबुवाची. याच काळामध्ये अंबू म्हणजे पाणी आणि पाण्याचा वाचक, त्याला रज उत्सव म्हणतात. 3 दिवस आणि 3 दिवस ती रजस्वला होते आणि त्यामुळे त्या काळात तिचं मंदिर हे बंद असतं आणि मंदिर उघडल्यावर मग एक लाल रंगाचा कपडा, लहानसा तुकडा, कपड्याचा तुकडा हा त्या तिथे येणाऱ्या लोकांना, जे लोक दर्शनाला येतात त्यांना तो दिला जातो. हा मेळावा साधारणतः आषाढ शुक्ल षष्ठी किंवा सप्तमी पासून दशमी किंवा एकादशी पर्यंत आणि अंबुवाचीचा काळ 84 तासाचा हा काळ असतो. त्या 3 दिवसात कामाख्या रजस्वला असल्याचं मानलं जातं आणि 4थ्या दिवशी ते उघडली जातात दारं. देवीचं स्नान पूजा झाल्यावर भाविकांना देवीचं दर्शन घेतात. आता ह्या कामाख्या देवीची कथा जी पुराणामध्ये आलेली आहे ती कथा अशी आहे की दक्ष यज्ञाची कथा आहे मुळात ती. दक्ष प्रजापती हा पार्वतीचा पिता आणि पित्याच्या इच्छेविरुद्ध पार्वतीने शिवाशी विवाह केला. ते प्रेम विवाह आहे तो आणि आपल्या भारताच्या इतिहासात पहिला प्रेम विवाह आहे. तर त्यामुळे तो आणि शिव जो आहे तो भूत पिशाच्यांचा, राक्षसांचा, असुरांचा राजा किंवा नेता. तर त्यामुळे त्याच्याबद्दल तिरस्काराची भावना आहे दक्ष प्रजापतीच्या मनात होती आणि तो आर्य संस्कृतीशी किंवा वैदिक संस्कृती जोडलेला असल्यामुळे त्यांनी एकदा यज्ञ केला आणि त्या यज्ञामध्ये त्यांनी शिवाला काही बोलवलं नाही. तो जावईच्या लायकीचा नाही, 4 चौघात बसण्याच्या लायकीचा नाही. आता आपण म्हणतात ना, बऱ्याच ठिकाणी गरीब एखादा जावई असेल किंवा कमी शिकलेला असेल तर त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सासऱ्याचा असतो. तसा दृष्टिकोन हा दक्ष प्रजापतीचा होता. अशा प्रकारची कथा. आता त्या कथेला पूर्णतः सत्य मानता येत नाही. यातलं सत्य एवढंच की दक्ष प्रजापती हा एका हिमनद किंवा हिमालयाचा राजा होता, आदिवासींचा राजा होता आणि त्याने वैदिक संस्कृती तडजोड केली होती, एवढा अर्थ आपण घेऊ शकतो. पण जेव्हा पार्वतीला कळलं की आपल्या नवऱ्याला बोलवलं नाही तर हा आपला अपमान आहे. नवऱ्याला न बोलवणं म्हणजे त्या बायकोचाही अपमानच असतो. पण ती जाते आणि त्या ठिकाणी बोलते, ती तिच्या बहिणीला बोलतात, तिच्या इतर जावयांना बोलवतात, पण नेमकं नवऱ्याला बोलवत नाही हा राग तिच्या मनात असतो. आणि ती आपल्या वडिलांना बोलते की माझा नवरा असा इतका वाईट आहे काय की तुम्ही त्याला बोलवलं नाही, त्याचा अपमान का केला. तर अर्थातच दक्ष प्रजापती म्हणतो की तो आमच्या या सगळ्या कंपनीमध्ये बसण्याच्या लायकीचा नाही आणि त्यांनाही बोलवलं, आमची इच्छा, मेरी मर्जी, असं तो बोलतो. तर तिला संताप येतो आणि त्या संतापाने ती त्या दक्षाच्या यज्ञामध्ये उडी मारते, अशी कथा आहे. आता याची प्रतिकात्मक अर्थ याचे आणखी वेगळे आहेत. पार्वती ही मातृसत्ताक पद्धतीचं प्रतीक आहे. म्हणजे स्त्रियांचं वर्चस्व, स्त्रियांना सन्मान, स्त्रियांचं महत्व असणारा जो वर्ग आहे आणि ते स्त्रियांना निमंत्रणच नाही तेव्हा ती आपल्या वडिलांनी केलेल्या दक्ष यज्ञामध्ये उडी मारते, तेव्हा ती जळायला लागते. हे जेव्हा शंकराला कळतं की अशा तऱ्हेने तिने वाद केला आपल्या वडिलांशी आणि दक्ष यज्ञामध्ये उडी मारली, तेव्हा शंकर भगवान त्या ठिकाणी जातात आणि ते तो यज्ञ मंडप आहे तो उद्ध्वस्त करतात. त्याचं विस्तृत वर्णन शिवपुराणात, लिंग पुराणात, शैव पुराण जेवढी आहेत त्या सगळ्या पुराणामध्ये अतिशय विस्तृतपणे या प्रसंगाचं वर्णन केलं आहे. आणि मग मराठीमध्ये श्रीधर कवी सारखा कवी शिवलीलामृतात त्याचं वर्णन करतो. श्रीधर कवी हा अकलूज जवळ नाझरी नावाचं गाव आहे, सांगोला आणि अकलूजच्या मध्ये त्या दरम्यान. तर तिथला नाझरे गावचा म्हणून त्याला श्रीधर स्वामी नाझरेकर म्हणतात. तर यांनी ते शिव लीलामृतामध्ये ही कथा थोडक्यात का होईल अशी दिली की जेव्हा दक्षाचा यज्ञ विध्वंस केला आपल्या शंकरांनी तर तो घाबरला आणि मग त्याला पळावं लागलं किंवा मग त्याला मारण्यासाठी वीरभद्र
हा शंकराच्या जटेतून बाहेर आला, त्यांनी यज्ञमंडपाचा विध्वंस केला. त्याची आणखी सवंगडी शंकराने त्यांनी सगळ्या लोकांना पिटाळून लावलं, काही लोकांना मारलं, तेव्हा अनेकांची धोत्र सुटली, असं श्रीमृतात श्रीधर कवी लिहिलं आहे. तर हा सगळा प्रसंग झाल्यावर ते प्रेत जे जळालेलं आहे या यज्ञामध्ये, ते पार्वतीचं प्रेत जळालेलं आहे. आणि ते प्रेत घेऊन मग शंकर संतापून आकाश मार्गे जातो, तशी कथा आहे. आता आकाश मार्गे आपल्याला जाता येत नाही, विमानातून जावं लागतं, दुसरा काही मार्ग नाही, बलून सारखा मार्ग आहे, असे काही मार्ग आहेत. पण हा आपल्या खांद्यावर आकाश मार्गे शिव जातो, तेव्हा विष्णू खाली पाहत होतो. विष्णू आणि शिव हे परस्परांचे प्रतिस्पर्धी आहे आणि काही ठिकाणी शत्रू सुद्धा आहेत. म्हणजे दोन संप्रदाय आहेत. दैवत म्हणण्यापेक्षा संप्रदाय आहे आणि त्या संप्रदायाचे लोक आपसात भांडत राहतात. आपण आता राजकारणी लोक भांडताना पाहतो की एखादा जीव घेतात, किंवा आता काही ठिकाणी लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत निवडणुकांनंतर. तर हा जो प्रकार जनसामान्यामध्ये होतो, तशा प्रकारचा संताप जो व्यक्त होतो तो पुराणिकांनी व्यक्त केलाय. तर शिव पाहतो की आकाशात काही भव्य काहीतरी एक राक्षस, त्याला राक्षस वाटतो, राक्षस हा भव्य असतो का, शिव राक्षस आता नेतात, प्रश्नच नाही. तर तो त्याला बाण मारतो खालून, आणि खालून बाण मारल्यावर तो शिवाला नाही मारत, तो पार्वतीला मारतो, जळालेल्या प्रेताला मारतो, आणि मग तिच्या प्रेताचे तुकडे तुकडे करतो वरच्यावर. आता तिचं मुंडकं ज्या ठिकाणी पडलं तिथे एक तीर्थस्थान तयार झालेलं आहे. ज्या ठिकाणी तिच्या गळ्यातला हार पडला, मैहर नावाचं एक गाव आहे मध्य प्रदेशामध्ये. माईचा हार, आईचा हार पडला मैहर, अशा हात पडला असेल तिथे मग वेगळं तीर्थक्षेत्र, पाय पडले असेल तिकडे वेगळं तीर्थक्षेत्र, स्तन छाती पडली असेल तिथे वेगळं तीर्थक्षेत्र, आणि योनी जननेंद्रिय ज्या ठिकाणी पडल्या ते तीर्थक्षेत्र म्हणजे कामाख्या देवीचं मंदिर. अशी कथा पुराणिकांनी रचली. आणि तिथेही आपण गेलो कामाख्या देवीच्या मंदिरात दर्शनाला, तर तिथे लोक ही कथा सांगतात. तिथे प्रचलित कथा आहे. पण आता गंमत अशी आहे की ही प्रतिकात्मक कथा आहे. म्हणजे असं आकाशातून जातायत, मी संताप किती आला तरी बायकोला घेऊन जाणारा जो पुरुष असेल तो आकाशातून खाली उतरेल ना विष्णूशी झटापट करायला, वरच्यावरती जे तुकडे होत आहेत आणि शंकर पाहतोय, ही जरा मनाला न पटण्यासारखं आहे. पण यातून अर्थ हा घ्यायचा, दोन अर्थ. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी या कथेतून अर्थ असा काढलेला आहे की दक्ष यज्ञाचा विध्वंस शिवानी केला, म्हणजे शिव हा यज्ञविरोधी होता आणि दक्ष हा यज्ञ समर्थक होता, म्हणजे वैदिकांच्या संप्रदायात तो सामील झाला होता. म्हणजे जे वैदिक आणि अवैदिक असा हा संघर्ष आहे, असं लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी वैदिक संस्कृतीचा विकास या ग्रंथामध्ये मांडलाय. नंतर मग आता ही जी पार्वती आहे, पार्वती सगळ्यात मातृदेवतांचं मूळ असं मानलं जातं. सगळ्यात महत्वाची मातृदेवता ती आहे, पर्वतातली आहे, आदिवासी आहे, आणि त्यातल्या त्यात सशक्त आहे. स्त्री सन्मानाचा जो संदेश आहे तो तिच्या मनात आहे. आजही आदिवासी लोकांना जे महत्व आहे खासी आणि गारो या टेकड्यामध्ये, तर तशा प्रकारच्या पर्वतातल्या एखाद्या जमातीची ती स्त्री असली पाहिजे. तर तिची तुकडे तुकडे करतो, म्हणजे कसं करतो, तिची शक्ती आहे, मृत झाल्यानंतरही तिची शक्ती आहे असं गृहीत धरलाय विष्णूच्या उपासकांनी, आणि तिचे तुकडे तुकडे केले. पण तुकडे केल्यावर तिचं महात्म्य संपलं नाही. उलट ज्या ज्या ठिकाणी तिच्या अवस्था थांबले पडले त्या ठिकाणी मातृदेवतांची शक्तीपीठ तयार झाली. शक्तीपीठाची संकल्पना जी आहे हिंदू धर्मामध्ये, तर ती या कथेतून ती सांगितली आहे. कथा प्रतिकात्मक जरी असली, अर्थ एकच घ्यायचा आपण, ज्या ज्या ठिकाणी या शक्तीपीठांची स्थापना झाली ते तुकडे नाहीये, त्या त्या ठिकाणच्या स्थानिक लोकांनी, तिथल्या आदिवासींनी म्हणा की आणखी नागरिक लोकांनी त्या मातृदेवतांची पूजा सुरू केली. तर ही पूजा जरी झाली पण ती वेगवेगळी असल्यामुळे हे वेगळे कोणी केलं तर विष्णूने केलं. म्हणजे अशा तऱ्हेचं श्रेय घेण्याचा प्रयत्न जो निवडणुकांमध्ये आपले राजकीय नेते करतात, तसं विष्णूच्या उपासकांनी विष्णूला हे श्रेय दिलेलं आहे. तर अशी कथा आपण फक्त लक्षात घ्यायची. त्यातला महत्वाचा मुद्दा हा आहे की पार्वतीचं जननेंद्रिय किंवा कोणत्याही स्त्रीचं जननेंद्रिय हे पूजनीय होऊ शकतं. म्हणजे जननेंद्रिय पूजनीय कशासाठी, तर प्रत्येक माणसाचा जन्म हा आईच्या पोटातून जाणार आहे, कोणी आकाशातून पडलेला नाही. म्हणून जेव्हा प्रारंभी मातृदेवतांची उपासना सुरू झाली जगभरात, आपण फक्त भारताबद्दल नाही बोलत, जगभरात, तर तेव्हा पहिल्यांदा स्त्री योनीची पूजा केली गेली. आपल्याला अगदी 1,00,000 वर्षापर्यंत जे मानवी समाज होते, 2 लाख वर्षापूर्वीपासून धर्म ही संकल्पना अस्तित्वात आली असं समाजशास्त्रज्ञ मानतात. पण जगातली सगळ्यात जुनी मातृदेवता सापडली आहे ती इस्रायल आणि स्त्रिया
या 2 देशामध्ये. आता ह्या दोन्ही देशामध्ये युद्ध सुरू आहे आणि दोन्ही ठिकाणी मधल्या काळात इसिस नावाची जी संघटना होती इस्लामिक स्टेटची, तर ती सिरियामध्ये होती. तर त्या इस्रायल आणि सिरिया या 2 देशाच्या मध्ये गोलन पठार आहे. त्या गोलन पठारामध्ये गोलन टेकड्या आहे. त्या टेकड्याच्या पठारामध्ये बेरेकट रॅम नावाचे गाव, बेरेकट राम, आणि त्या बेरेकट राम गावामध्ये एका गुहेमध्ये एक मातृदेवता सापडली. 1 ते 1.5 इंचाची आहे ती, आणि ती साधारणतः 7 लाख वर्षापूर्वीची आहे. अरे बाप. आणि म्हणजे याचा अर्थ मातृदेवतांच्या उपासनांचा जो काळ आहे, त्या परंपरा आहे, ती 7 लाख वर्षापासून जगभर आहे. भारतात जास्तीत जास्त आपल्याला सापडतात ते 5,000 वर्षांना पूर्वीपासून. त्या आधीच्या मातृदेवता सापडत नाही. किंवा आपल्याकडे रशियन तुर्कस्तान आहे, त्या ठिकाणी 7,000 वर्षापूर्वीची मातृदेवता सापडली आहे. ज्या इस्तार आणि इराणचा उल्लेख आपण करतो, किंवा मग मध्य आशिया म्हणजे इराण, इराक, सौदी अरेबिया, हा सगळा भाग, अफगाणिस्तान पर्यंत, या भागापर्यंत मातृदेवतांच्या उपासनांच्या परंपरा असलेल्या अनेक मूर्ती, अवशेष, मंदिरं आपल्याला सापडतात. तर असा हा प्रभावी हा जो प्रदेश आहे तो पहाडी भाग. आदिवासी लोक पहाडावर राहत असल्यामुळे त्यांच्याकडे मातृसत्ताक पद्धती होती, आणि त्यामुळेच मग कामाख्या देवीच्या पूजेची परंपरा सुरू झाली. आता मी सुरुवातीला सांगितलं की योनीच्या रूपात, स्त्री योनीच्या रूपात का लोकांनी आपल्या मातृदेवतेला पूजलं. त्यांचं असं मत झालं होतं, वर्षानुवर्षे स्त्रीच्या योनीद्वारेच आपण जन्म घेतो हे त्यांना माहित होतं, आणि पुरुषांचा सहभाग आपल्या जन्मात आहे हे त्यांना उशिरा कळलं की स्त्री आणि पुरुष यांच्या संयोगाने बाळ जन्माला येतं, किंवा बाळ गर्भ राहतो. मग लिंगाची पूजा सुरू झाली, म्हणजे पुरुषाच्या लिंगाची पूजा सुरू झाली. अशा लिंगपूजेचे अवशेष जगभरातल्या सगळ्या संस्कृतीमध्ये आहेत. आणि हे 2 संप्रदाय म्हणजे पुरुष सत्ताक, लिंग पूजक संप्रदाय हा पुरुष सत्ताक, आणि योनी पूजक संप्रदाय हा स्त्री सत्ताक, दोघांमध्ये बरेचदा संघर्ष होत होते. त्या संघर्षाच्या कहाण्या सुद्धा फार आहेत. आता या ठिकाणी आपण त्याचा विस्तार नाही करणार, आपला विषय फक्त कामाख्या आहे. पण पुढे मग हे एकत्रीकरण झालं, ही भांडणं संपली, समन्वय भीती होते ना राजकारणी लोकांमध्ये. आपण पाहतो की विरोधी लोक एकत्र येतात. म्हणजे आता मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना हे परस्पर विरोधी लोक सत्तेवर आले होते 2019 मध्ये. तर असं होऊ शकतं. तर हे तर जवळचे आहे, खूप दूरची नाही. तर यांच्यात एकोपा झाला तेव्हा शिवलिंग हे प्रतीक तयार झालं. शिवलिंगामध्ये जो खालचा भाग असतो तो शाळुंका त्याला म्हणतात. शाळुंका म्हणजे स्त्रीची योनी, म्हणजे पार्वतीची योनी, आणि त्याच्यावर ते लिंग ठेवलं जातं. आता हे लिंग म्हणजे शिवाचं लिंग आपण समजू, आणि त्यातून मग शिवलिंग ही संकल्पना आली. तर या ठिकाणी फक्त योनी आहे कामाख्या देवीच्या. तिचं मंदिर जरी असलं नंतर बांधलं गेलं, पण मुळात एका टेकड्यावर, म्हणजे गुवाहाटीपासून साधारणतः 15-20 किलोमीटर, 5-6 किलोमीटर, फार जवळच आहे, 3 किलोमीटर वर चढावं लागतं. आणि त्या ठिकाणी टेकड्यावर एका ठिकाणी भेग पडलेली आहे, पहाडाला भेग पडली आहे. तसं भीमाशंकरचं जे शिवलिंग आहे ते भेग पडलेलं आहे. त्याचा अर्थ वेगळा लावतात आपल्याकडले लोक, पण तिथे तसाच अर्थ झाला. त्या भेग पडली. ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर बऱ्याच ठिकाणी अशा तऱ्हेच्या काही भेगा तयार झाल्या आहेत. त्या ठिकाणी मग शिवलिंग वगैरे स्थापन झाले. तर ह्या ठिकाणी भेग पडली, त्यातून मग हळूहळू पाणी वाहायला लागलं. जेव्हा जमिनीतून नैसर्गिक रीतीने पाणी वर येतं ते वेगाने येतं, त्याला स्प्रिंग म्हणतात. तर तेव्हा तरी हा कारंज, स्प्रिंग म्हणजे कारंज, अशा तऱ्हेचं पाणी हे कमी झालं. आता हळूहळू ते वाहतं. आता हे पाणी वाहणं याचा अर्थ असा घेतला त्या काळातल्या त्या भागातल्या लोकांनी की ती विटाळशी आहे. आपण आता मासिक पाळी वगैरे म्हणतो. आणि मग मासिक पाळीचा जे रक्तस्राव होतो, रजस्राव म्हणतात त्याला, तर तो लाल रंगाचा असतो. म्हणून त्या ठिकाणी पूर्वी गेरू टाकत होते. तिथले पुजारी गेरू टाकायचे. म्हणजे लाल रंगाचा स्राव झाला, लोकांना असं वाटे बाबा खरोखरच पार्वतीच्या योनीतून हा रजस्राव झालेला आहे. आता अलीकडे शेंदूर टाकतात की कुंकू टाकतात, आणि मग त्यात कापड भिजून त्याचे तुकडे वाटतात प्रसाद म्हणून. त्या सगळ्या उत्सवाला अंबुबाची उत्सव असं म्हणतात. हा उत्सव ओरिसामध्ये मुली त्यात भाग घेतात, आणि प्रत्यक्षात तरुण मुलीच्या योनीची पूजा आजही त्या ठिकाणी केली जाते. योनी पूजा हा एक भाग फार महत्वाचा आहे. तर हे सगळं का केलं जातं? कारण मातृसत्ताक पद्धतीमध्ये काय आहे की स्त्रियांचं महत्व असल्यामुळे रजस्रावाला पावित्र्य दिलेलं आहे. समजा मासिक पाळी झालीच नाही तर स्त्री गर्भवती कशी होईल? म्हणून तिचं तसं असणं हे फार महत्वाचं विचार आहे.
कारण कसं आहे सर, जेव्हा मुलाचा जन्म होतो तेव्हा तिथून होतो आणि जेव्हा त्या काळच्या मानवांना ह्याचं ज्ञान व्हायला लागलं की मुलाचा जन्म इथून होतोय, इथून त्याचा उदय आहे, तर या महिलेकडे कोणती तर अशी ताकद असली पाहिजे या व्यक्तीकडे की हीच तेवढी वेगळी शक्ती असली पाहिजे. करेक्ट करेक्ट. तर हीच तेवढं मुलांना जन्म देते, आपण जन्म देऊ शकत नाही. त्यामुळे हीच नक्कीच शक्तिशाली एक व्यक्ती आहे म्हणून हिला पूजलं पाहिजे, या जागेची पूजा केली पाहिजे, असं ते पुढे आलं असणार. नाही, मुळात तेच आहे किंवा ही शक्ती स्त्रियांमध्येच आहे. पुरुषांना ते करता येत नाही ना. म्हणजे किती इच्छा असते की पुरुषांनी जन्म द्यायचा बाळाला, तर ती व्यवस्था गर्भाशयच नाही पुरुषांना, यांना गर्भाशय आहे. म्हणून गर्भाशयाचं महत्व इतकं आहे की आपण एखाद्या मंदिरात जातो, त्या मंदिरात ज्या ठिकाणी देवाची मूर्ती ठेवली असते त्याला गर्भगृह म्हणतात. म्हणजे गाभारा हा मराठी शब्द गर्भगृह पासून तयार झालेला आहे. त्या मंदिराला सुद्धा गर्भाशय आहे, त्यात तो देव म्हणजे प्राण आहे. ही कल्पना अजूनही मंदिराच्या संदर्भात वापरली जाते. इथे कामाख्या देवीचं महत्व यासाठी आलं की ती मातृसत्ताक पद्धतीतली एक महत्वाची मातृदेवता आहे आणि तिचं रूप हे योनी रूप आहे. मुळात योनी रूप असलेल्या मातृदेवता भारतात फार कमी प्रचलित आहे आणि त्या जंगलामध्येच आहे. आपल्याकडे आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इस्लामपूर जवळ जो पहाडी भाग आहे तिथे मोठ्या प्रमाणात योनीच्या मूर्ती म्हणण्यापेक्षा आकृती कोरलेल्या आहेत. कोल्हापूरला सचिन पाटील म्हणून एक अभ्यासक आहे, नाळगडचे इतिहास अभ्यासक, आपल्या डेक्कन कॉलेजचे विद्यार्थी, आणि त्यांनी त्या शोधल्या आणि मग त्यांनी जगभर अशा प्रकारच्या वल्वा योनी आकृती कुठे कुठे आहे त्याचाही शोध घेतला. म्हणजे अशा तऱ्हेने जगभर ह्या आकृती पहिल्यांदा यासाठी तयार करण्यात आल्या की तिचा सन्मान व्हावा, योनीबद्दल प्रेम म्हणण्यापेक्षा आदर निर्माण व्हावा आणि त्याची पूजा व्हावी. म्हणून बऱ्याच ठिकाणी शाळुंकीच्या रूपातच आपल्याला शिवलिंगामध्ये लिंग बरेचदा वेगळं असतं शाळुंकात, अशा शिवालयामध्ये लिंगाशिवाय योनी पूजा करण्याची पद्धत सुद्धा आजही आहे. यामागे स्त्रियांचा सन्मान, त्यांच्या सृजनशीलतेचा सन्मान आणि स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो पूर्वी चांगला होता, सकारात्मक होता, तो पुन्हा निर्माण व्हावा हाच उद्देश याही सगळ्या ह्या परंपरेकडे मध्ये आहे. पण हा आशय मात्र विसरला गेला आहे. खरंय सर. आणि बऱ्याच वेळा असं ऐकलंय की मोठी लोक जे असतात, सेलिब्रिटी लोक, ती कामाख्या देवीला जातात, म्हणजे राजकारणी म्हणा, इतर सेलिब्रिटी, तर ते काय म्हणजे नवस वगैरे बोललं तर खरं होतं की कसं आहे ते? हो, तिचं नावच आहे ना, कामाख्या म्हणजे इच्छा. काम म्हणजे इच्छा आणि कामेखा हा शब्द आहे मूळ अस्मिया. तर म्हणजे तुमच्या इच्छा पूर्ण करणारी, म्हणजे तिथे गेले तुमची इच्छा पूर्ण होती. जसं आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेनी आपली माणसं 40 माणसं शिवसेनेतून तोडली आणि त्यांना घेऊन सुरतला गेली, कारण तिथे भाजपचं राज्य आहे. नंतर मग आसाममध्ये ते सगळे लोक गेले गुवाहाटीला. गुवाहाटी नाव आता जास्त प्रसिद्ध झालं आहे 2-2.5 वर्षात. आणि मग ते कामाख्या देवीच्या मंदिरात दर्शनाला गेले. अशा प्रकारचं आपण चित्रांकन म्हणजे टीव्हीवर वगैरे पाहिलं. तेव्हा मग संजय राऊतनी त्यांच्यावर विचित्र कॉमेंट केली, चांगली नव्हती ती, की हे जे 40 रेडे आहेत, रेडे मारले जातात, रेडे मारण्याची प्रथा त्या ठिकाणी आहे. आपण रेड्याबद्दल महिषासुर मर्दिनीच्या या भाषणामध्ये चर्चेमध्ये पाहिलं होतं की त्या ठिकाणी रेड्याचं काय महत्व आहे. तर बिहार किंवा इतर आसामचा काही भाग जो आहे त्या भागामध्ये पूर्वी बैलाच्या ऐवजी रेडे हे शेतीसाठी जुंपले जात होते. डॉक्टर दामोदर धर्मान कोसंबी यांनी पुराण कथा आणि वास्तवता या ग्रंथामध्ये विस्तृत विवेचन केलंय की रेडे हे बैलाऐवजी शेतीसाठी वापरले जात होते. बऱ्या आताही चीनमध्ये, ब्रह्मरिशामध्ये, नेपाळमध्ये बऱ्याच ठिकाणी रेडे वापरले जातात. आता रेडे हे आपल्याला शेतीला मदत करतात, जसं बैल मदत करतो तसं रेडी मदत करतात. म्हणून रेडा हा आपलं चिन्ह आहे, कुलचिन्ह आहे. आणि त्या कुलचिन्हाप्रती आदर व्यक्त करण्याकरता एक कुलचिन्ह मेजवानी म्हणजे असा एक प्रकार, जे फ्रेझर याचा उल्लेख मी यापूर्वी केला की त्यांनी गोल्डन बाऊ नावाचा ग्रंथ लिहिला 1878 मध्ये. आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी या सगळ्या विधींचं वर्णन केलं की जो कुलचिन्ह ज्याचं असेल, जो पशु असेल, पक्षी असेल, प्राणी असेल, वनस्पती असेल, फळं असतील, झाडं असतील, तर यांचा जो एक दिवस ठरलेला आहे कुळाचार, त्या दिवशी त्याचं ग्रहण करायचं, इतर वेळेस ते ग्रहण करायचं नाही. किंवा
इतर वेळी ग्रहण करायचं आणि त्या दिवशी ग्रहण करायचं नाही. आणि ग्रहण करायचं असेल किंवा नसेल तर ते कुळातल्या लोकांनीच करायचा तो विधी. म्हणजे समजा रेडा हा तुमचं कुलचिन्ह आहे तर त्याला विशिष्ट दिवशी मारायचं आणि खायचं. म्हणजे रेडा म्हणजे आपला पूर्वज आहे, म्हणजे पूर्वजाच्या आत्मी रेड्यात आहेत आणि त्याच्या मांसाच्या खाण्यामुळे आपल्यामध्ये ते सगळं त्याची वैशिष्ट्य जी आहे पूर्वजाची येतात. असा समज जगातल्या सगळ्याच प्राचीन आदी जमातीमध्ये आहे. तर त्यावर त्यांनी पुढे टॉटेमिझम अँड एक्झॉगॉमी नावाचा ग्रंथ लिहिला 1888 मध्ये जे फ्रेझरनी. यात आणखी ज्या अभ्यासकांना यात शिरायचं आहे या अभ्यासात त्यांच्याकरता या ग्रंथाचं नाव सांगतो. आणि 1899 मध्ये सिग्मंड फ्राईडनी टॉटेम अँड टॅबू नावाचा ग्रंथ लिहिला. अतिशय सोपं भाषांतर त्याचं इंग्लिश झालेलं आहे, सहज उपलब्ध आहे आणि ते इंटरनेटवर फ्री अवेलेबल आहे सगळे ग्रंथ, ज्यांची मी नावं सांगितली सगळे फुकट मिळतात. म्हणून अभ्यास ज्यांना करायचा त्यांनी ग्रंथ वाचावे. म्हणजे आपल्या रेडे का कापले जातात या प्रश्नाचं उत्तर मिळेल. म्हणजे संजय राऊतनी जरी म्हटलं रेडे कापले जातील पण ते कापले गेलेच नाही, ते अजून जिवंतच आहे. आणि आता निवडणुका जवळ आल्या तरी त्यांना कोणीच कापलं नाही, त्यांच्यावर अदृश्य शक्तीचा वरदहस्त होता म्हणून ते जिवंत आहेत. म्हणजे संजय राऊतचं म्हणणं खोटं ठरलं. ते कामाख्या देवीच्या संदर्भात ज्या परंपरा आहे रेडे कापण्याच्या त्या संदर्भात त्यांचे वाक्य त्या काळात उच्चारलं. खूप ते भडक वाक्य होतं आणि लोकांना वाईट वाटलं, असं बोलायला नको. कारण ते अनेकांना माहित नाही रेडे का कापले जातात. ते कुलचिन्ह वाचक पशु आहेत म्हणून कापले जातात. आणि कुलचिन्ह मेजवानी नावाचा एक प्रकार असतो जो त्या कुळाच्या लोकांमध्ये साजरा होतो. त्याच्यावर सिग्मंड फ्राईडनी सुद्धा लिहिलाय आणि जे फ्रेझरनी सुद्धा विस्ताराने लिहिलाय. आणि मराठीमध्ये आता एक मवाद होऊन नाही आता नुकतेच वारले, ते फार मोठं नाव आहे, आता विसरलो नेमकं. तर त्यांचा प्रभाकर मांडे ते त्यांनी लोकसाहित्याचे अंतःप्रवाह नावाचं पुस्तक लिहिलंय. त्या पुस्तकामध्ये बळी आणि पापवाहक नावाची संकल्पना मांडली. म्हणजे राजाचा बळी देणं किंवा घरातल्या मुख्य माणसाचा बळी देणं यामागे तो त्यातून पाप नाहीशी होतात अशा प्रकारची संकल्पना आहे. आणि जगातल्या सगळ्या संस्कृतीमध्ये ती आहे, म्हणजे सार्वत्रिक आहे. अशा काही सार्वत्रिक गोष्टी असतात त्याला आदिबंध या शब्दाने संबोधलं जातं. आता हा थोडा तांत्रिक भाग आहे, त्याकडे मी जास्त जाणार नाही. सांगायचं एवढंच आहे की मातृसत्ताक पद्धतीचं प्रतीक म्हणून योनी पूजा भारतात जी होते मोठ्या प्रमाणात ती फक्त कामाख्या देवीच्या या आसाम मधल्या कामरूप जिल्हा आहे, त्याचं नावच आहे कामरूप, तर त्या जिल्ह्यामध्ये होते. आणि नरकासूर हा जो अतिशय अप्रसिद्ध काय म्हणते त्याला खलनायक ठरवलाय आपल्या लोकांनी नरक चतुर्दशीच्या निमित्ताने, तो तिचा भक्त होता. आणि तो ज्या भागात राहत होता त्या भागाला नरक म्हटलाय. नरक हा तो बाजूलाच भाग जो पहाडी भाग आहे गुवाहाटीला लागून, तर तो नरकासुराचा प्रदेश, त्याला प्राग ज्योतिषपूर असं जुनं नाव होतं. नरक म्हणजे नर नावाच्या लोकांचं, नर नावाचा एक गण होता लोकांचा समूह, त्यांच्या राहण्याचं ठिकाण नरक. त्याला सुद्धा पुराणांनी अतिशय वाईट दाखवलेलं आहे. म्हणजे जे आपले शत्रू आहेत त्यांच्याबद्दल टोकाची बदनामी पुराणिकांनी केली आहे, तशी कामाख्या देवीची सुद्धा केलेली आहे. आजही आपण ती खरी माहिती लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही अशी परिस्थिती आहे. खरंय सर. मला थोडंसं याच्याबद्दल विचारायचं आहे. प्रसाद म्हणून ओला कपडा देतात सर तिथं, खरं आहे का ते? म्हणजे तुम्ही सांगितलं. हो, अजूनही ती पद्धत आहे. अंबुबाची उत्सव जो आता आषाढ महिन्यात आता सध्या सुरू आहे तिथे तो उत्सव. तर तिथे ओरिसामधूनही बंगालमधूनही तरुण मुली येतात आणि त्यांच्या योनीची प्रत्यक्ष पूजा केली जाते, म्हणजे लग्न त्यांना करून अर्थनग्न करून. आणि समजा एखाद्या घरी स्त्रिया असतील तर त्यांच्याही योनीची प्रतिकात्मक पूजा केली जाते. म्हणजे कपडे असताना त्या योनीला कापड हे लावणं, काय पाणी लावणं किंवा फुल देणं, अशा प्रथा यासाठी तिथे निर्माण झालं की योनीचं महत्व जे आहे ते त्या लोकांना कळावं. आणि रजस्वाला जो काळ आहे, स्त्री जेव्हा मासिक पाळीच्या अवस्थेत असते त्याला रजस्वाला काळ म्हणतात. त्यातून जे द्रव बाहेर निघेल त्याला रजद्रव म्हणतात, रजद्रव्य. तर हे रजोद्रव्य जे आहे ते पवित्र मानलं आहे त्या लोकांनी. म्हणजे आपल्याकडे मासिक पाळीच्या अवस्थेत असणाऱ्या स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे, तिला अस्पृश्य मानतात. पण त्या ठिकाणी त्या रजोद्रव्याचा सन्मान करण्याकरता जे पाणी त्या कामाख्या देवीच्या त्या भेगेतून निघतं, जे योनीतून निघतं, तर त्यात ते कुंकू टाकतात किंवा शेंदूर टाकतात आणि त्यात कापड भिजवतात आणि त्या कापडाचा तुकडा करून पुजारी येणाऱ्या
भाविकांना तो देतो आणि ज्यांना मिळतो तर ते भाग्यवान मानले जातात. म्हणजे त्यांना सर्व काही मिळतं, हवं ते, मूल नसेल तर मूल मिळतं वगैरे वगैरे अशी भावना आहे. आता श्रद्धेचा भाग आहे, त्याची चिकित्सा आपण या ठिकाणी फारशी नाही करू शकणार, कारण त्यामागे लोकांचं एक मन आहे, ते आहे अजागृत मन, ज्याला सामूहिक अबोध कलेक्टिव्ह अनकॉन्शियस नावाने 4 लिंगी संबोधलाय. आणि ते तपासणं फार कठीण काम आहे. फक्त आपण तटस्थपणे चिकित्सा करू शकतो, पण त्याच्या विरोधात जायचं काही कारण नाही किंवा त्याला हिणवायचं काही कारण नाही. कारण हिणवतात ते लोक या मागच्या भावना समजून घेत नाही. भावना हीच आहे की स्त्रियांच्या रजस्त्रावाला हीन लेखू नये. जर रजस्त्राव नसला तर ती गर्भवती कशी होईल, ती गर्भवती झाली नाही तर प्रजोत्पादन कसं होईल. अशा तऱ्हेने हा जगरहाटी चालू आहे. ही जगरहाटी बंद होईल, पण त्याबद्दलचा सन्मान दर्शवण्याकरता आपल्या पूर्वजांनी अशा प्रकारच्या प्रथा आणि परंपरा सुरू ठेवल्या, अजून त्यात सुरू आहेत. आता तुम्ही एक प्रश्न असा विचारला होता मध्ये की महाराष्ट्रात कुठे आहे, तर महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी जे काही शिवमंदिर आहे, शिवालय आहे, तर त्या ठिकाणी शिवालयाच्या भिंतीवर कामाख्या देवीची मूर्ती असते. अगदी तशीच मूर्ती कामाख्या देवीची मूळ जे मंदिर आहे आपल्या आसाम गुवाहाटीचं, त्या ठिकाणी भिंतीवर आहे आणि ती नग्न रूपात आहे. आणि तिथे जाणारे लोक तिच्या योनीमध्ये कुंकू टाकतात, तिची पूजा करतात. पण आपण जे फोटो जर पाहिले कामाख्या देवीचे, तर त्या तशा तऱ्हेने ती बसलेली आहे नग्न अवस्थेत आणि तिच्या त्या योनीमध्ये लाल असं भडक कुंकू दिसतं. तुम्ही सुद्धा नेटवर शोधलं तर तुम्हाला ही सगळ्या प्रतिमा दिसतील. तर मुळात मात्र जे मंदिर आहे त्यामध्ये योनीसारखा दिसणारा एक प्रस्तर आहे आणि ते भेग आहे आणि ही नैसर्गिक भेग आहे जी ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर तयार झालेली. अशा अनेक प्रकारची ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी पाणी असं बाहेर येत असतं आणि लोकांनी आपापल्या मनाने त्याला नाव दिलेलं आहे. तर जगभर आहे, भारतात आहे असं नाही, मी भारताबद्दलच बोलत नाही, जगभर ज्वालामुखी सगळीकडेच आहे, पृथ्वी सगळीकडेच आहे, माणसंही सगळीकडेच आहेत, त्यामुळे त्यांच्या भावनाही सारख्याच आहेत. आणि तशा प्रकारची तीर्थस्थानं जगभर निर्माण झालेली आहेत. तशीच ही कामाख्या देवी नैसर्गिक या उद्रेकातून, ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेली आहे. पण आपण तिला आपल्या सोयीचा अर्थ दिला आणि या ठिकाणी अनेक कर्मकांड होतात, तांत्रिक विधी होतात आणि ते गूढ असे विधी होतात. ते त्याचं समर्थन आपल्याला नाही करता येत, कारण ते आजच्या काळात आपण कसं समर्थन करणार त्या गोष्टीचं. तर ते श्रद्धेपायी काहीही स्वीकारणार काय, कोणत्याही गोष्टीचा समर्थन करणार असं नाही करता येत आपल्याला. पण आपण एवढंच त्या मागचा आशय समजू शकतो की स्त्रियांचा सन्मान या सगळ्या परंपरातून निर्माणातून तो दिसला पाहिजे. नुसतं त्या तांत्रिक कर्मकांडामध्ये गुढ अशा विधीमधून व्यक्त करणं बरोबर नाही. तर ते प्रत्यक्षात आपण तो सन्मान देऊ शकलो पाहिजे, एवढाच आशय आपण या कामाख्या देवीच्या कथेतून घ्यायला पाहिजे. खरंय सर, जाणून घ्यायचं होतं कामाख्या देवीबद्दल. ही एक महत्वाची मातृदेवता आहे भारतीय इतिहासातील. तुम्ही सुंदर अशा पद्धतीनं विश्लेषण दिलं सर. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुढच्या भागामध्ये आपण वेगळ्या एका मातृदेवतेबद्दल नक्कीच आढावा घेऊया.